असं म्हणतात, की स्वप्न ही पाहिली पाहिजेत कारण ती पूर्ण होतात. असंच वाटतं जेव्हा आपण रोशन भजनकरला पाहतो. बिग बॉस मराठीच्या घरातून रोशन तू बाहेर आलायस. कधी पाहिलं होतंस असंही स्वप्न, की तू टीव्हीवर झळकशील रोज? मला असं वाटलंच नव्हतं कारण की मी हमाली काम करता करता टी व्हीवर कधी येईन ह्या सगळ्यात महाराष्ट्रात नंबर वन जो आपला गेम आहे बिग बॉस मराठी त्या शोमध्ये एकदम ऑफर आला आणि मी इथं दिसणार कधीच सोचलं नव्हतं. तेव्हा तुला पहिल्यांदा असं कळलं, की ते कास्टिंगच्या वेळेला तुला शोधत आले असतील किंवा जे काही तेव्हा झालं होतं, तेव्हा ते काय होतं पहिला थॉट? पहिला थॉट होता जेव्हा मला मेसेज आला होता ना बिग बॉस मराठी शिकून का तुला बिग बॉस मराठीमध्ये आवडेल काय, तर मी नंबर दिला. मला वाटलं फेक आहे का. मग नंतर नंबर मागला, नंबर भेटला आणि त्या व्यक्तीसंग बोललो मी. तर तुले आवडन का म्हटलं वा कोणाला नाही आवडन बिग बॉस मराठी जासाठी. तर मी हे गोष्ट पहिली बी सांगितली होती का माझ्या पोरीचं स्वप्न होतं का हे ते आजी नातीचं म्हणणं होतं का आपला पोरगा कुठं जाणार आहे टी व्हीत. ते म्हटलं तर पोरीनं तर तर मग ती गोष्ट मला रुजली. पण ते स्वप्न मला दिसून राहिलं होतं यार. ते म्हटलं शब्द ते आज होऊन राहिले पुरे. तर मग फर्स्ट टाईम मी आलो इथं आणि मीटिंग झाली. सेकंड मीटिंगमध्ये मग सेकंड मीटिंग झाली. त्याच्यानंतर नाही हाव चालू होतं. आणि त्याच्यानंतर अचानकमध्ये त्याचा फोन आला का तू सिलेक्शन झालं आहे तुझीवालं. आणि एवढी खुशी होती त्या टाईमला. सगळ्यात पहिले बाबाजवळ गेलो, बाबाच्या फोटोला एक अगरबत्ती लावून आणि बाबाने येतं. आणि त्याच्यानंतर पुरे परिवारातले खुश झाले आणि सगळे इकडे. आणि नंतर माहीत पडलं पुऱ्या गावात गिवास अरे आपल्या गावातला पोरगा चालला रे तिकडे बिग बॉस मराठीमध्ये. सगळे खुश, कामावरचे खुश, गावातले खुश, सगळे इकडे खुश काय झाले. म्हणलं तुझे कामावरचे लोकं काय म्हणले? अरे म्हणे रोशन म्हणे पाय म्हणे एवढा आपल्या हमालाले दर्जा भेटला म्हणे. तू आहे म्हणे जो हमाली काम करून चालला म्हणे, नाव मोठं केलं म्हणे आपल्या हमालीचं. आणि आज ते जवळ जाते ना पाय म्हणते आमच्या हमाली काम करता करता तू बिग बॉस मराठीमध्ये आहे म्हणते. लय चांगलं वाटते हे शब्द. आणि आता परत गावाला जायची इच्छा आहे. आता एवढं शोमध्ये 50 दिवस केलं मी ना जे करायचं होतं. आणि मी तेच म्हटलं होतं मी किती बी दिवस राहीन तर किती बी हप्ते राहीन तर ठामपणे मतं मांडीन आपल्याला. जे मला वाटलं ज्या गोष्टीवर बोलायचं आहे त्या गोष्टीवर बोलीन मी. आणि जिथं चुकणार त्या माणसाला तर पहिले सोडणार नाही. मी चुकला आहे तर तोही चुकला आहे. तर मी त्या मतावर राहिलो होतो. आणि आता जी जर्नी होती माझी 50 दिवसाची तर मी धन्यवाद म्हणतो बिग बॉसले का मला तुम्ही 50 दिवस या घरात ठेवलेलं आहे. आणि खरंच तुम्ही आज ह्या एवढ्या मोठ्या शोमध्ये मला जे आणलं माझा जो दर्जा वळवला तर खरंच ह्या आयुष्यभर मी मरेपर्यंत विसरणार नाही तुम्हाला. आणि इथून आता ही जर्नी समोर कुठपर्यंत घेऊन जाणार कोणत्या शोमध्ये जाणार मला माहीत नाही. पण आपली मेहनत जारी राहील. पण हा अनुभव तुझ्यासाठी काय होता? म्हणजे रोशन भजनकरमध्ये काय बदललं? किंवा या बिग बॉस मराठीच्या अनुभवाने तुला काय दिलं? तुला काय वाटलं, की अरे हे खूप बदललं माझ्या आत किंवा काहीतरी नवीन मला मिळालं? काय वाटलं? मी हा बिग बॉस मराठीमध्ये जेव्हा आलो होतो ना तेव्हा मला पहिला शो होता. इथं मोठे मोठे स्टार होते. मी कधी स्टारले फक्त टी व्हीमध्ये पाहिलं होतं, दुरून पाहिलं होतं, दुरून बी नव्हतं पाहिलं. पण आज ते जे स्टार लोक होते ते माझ्यासंग काम करत होते, बोलत होते काहीतरी. म्हणजे सगळ्या गोष्टी शेअर केल्या. मी म्हटलं यार किती मोठं आपण झालो आता काही ते माणसासंग काम करू राहिलो, बोलून राहिलो. आणि हे क्षण राहणे आठवण. तेवढंच नाही तर अजून समजा काय म्हटलं तुम्ही अजून. रितेश देशमुख पण भेटले. हां, भाऊ भेटले होते. ते मी पिक्चरमध्ये पाहत होतो. जेव्हा एंट्री झाली तेव्हा ती एकदम प्रत्यक्ष भाऊ उभी आहे माझ्यासंग बोलून राहिले. तारीफ करत होते हर वेळेस धक्क्याच्या वेळेस. तर अजून काय पाहिजे. एवढं इथे ह्या गेमपासून मी जेवढं शिकलो ना तर अनुभव घडला मला. आता दुसऱ्या शोमध्ये गेलं तर मी मतं मांडणं किंवा काही बी ठामपणे उभं राहू शकतो. फर्स्ट टाईम शो होता. मी 100% दिला. आणि मेन म्हणजे मी तर खरी राहिलो. आपला जो होतं बाहेरची जे पर्सनॅलिटी तेच ठेवली. आणि इथून मी आज सगळ्यात मोठी संपत्ती घेतलेली आहे. सगळ्यात मोठं प्रेम घेतलेलं आहे जे की बिग बॉस मराठीच्या घरातलं आणि बाहेर जे पब्लिक प्रेम करते. सगळ्यात मोठ्यासाठी माझ्यासाठी हे सगळ्यात मोठी ट्रॉफी आहे जे की मी यायचं लोकांचं प्रेम जितलो. आणि आता जाऊया घरात. जरा घरात बरंच काही घडलं. टोळीचा तू भाग होतास आणि टोळीबद्दल नेहमीच बरंच काही बोललं जातं. तर तू टोळीमध्ये बसून का राहिलास किंवा का तुला टोळीमध्ये राहिलं तर तुला फायदा झाला का, काय वाटतं? मला असं वाटते थोडंसं टोळीमध्ये कसं मी नवीन होतो आणि ह्या गेममध्ये मी नवीन होतो. आणि पहिलं म्हणजे काहीतरी आपल्यावर टेज आलं होतं. तर मला शिकायची जरूरत होती. आणि मी बाहेर बिग बॉस मराठी काही कधी पाहिलं नव्हतं. का मग वेळच नाही भेटे कामाच्या आहे ना. तर मी आलो आणि इथं मला समजलं का हे लोक पहिले शो करून चुकलेले आहे. जसं विशाल बिग बॉस हिंदी करून चुकला होता. अनुश्री कोणत्या तरी शोमध्ये गेली होती, तिनं बी रिॲलिटीचा शो केला होता. आणि रुचिता. आणि हे पण नाही माझ्या टोळीमधले 3 व्यक्ती होते का जे त्याच्यावर अनुभव होता. तर मी ह्या लोकांजवळून अनुभव घेतला, शिकलो ह्या गोष्टीचं ना. आणि बाकीच्याला वाटलं का हे लोक रोशनले म्हणजे यूज करत आहे. हां ठीक आहे यूज केलं असन. पण मी त्या गोष्टी त्या लोकांपासून शिकलो बी ना. मुद्दे मांडणं शिकलो, ठामपणे मतं मांडणं शिकलो. जिथं चूक आहे तिथं त्याला चूक म्हणायचं ते शिकलो.
म्हणजे तू टोळीत राहिलास याचं तुला बरोबर वाटतं की तू बरोबर केलंस तू त्यांच्या मी आता 50 दिवस केलं मी बरोबर केलं, पण अगर मी समजा टोळीत नसतो एकटा बी असतो तर मी थोडं कुणाचा ना कोणाजवळ शिकलो असतो, कारण ही गोष्ट शिक्षण घेणं जरुरी आहे आणि हे मला समोर लय कामात पडणार आहे. कारण याच्या बाद बी शो येणार आहे कोणचे ना कोणचे, तिथं मी एकटा बी राहून भांडू शकतो. आता मी एवढं कट्टर झालो आहे. म्हणजे तू सतत म्हणतोयस की दुसऱ्या शो मध्ये आता मी जाईन तेव्हा, म्हणजे आता तू दुसऱ्या अनेक शोज मध्ये वेगवेगळ्या जायची तयारी आहे. बिलकुल तयारी आहे, कारण मी थांबणार नाही आहे. मी पहिल्यापासून असं आहे का मी एक वेळा जे किडा लागला तो ज्या गोष्टीचा मी ते थांबत नाही, पुरं केल्याशिवाय राहत नाही. ते पुरं कोणचंही राहणं मग स्वप्न पुरं करतो मी, किती वर्ष जाऊ लागू त्याला मग ते बी भेटतो मी. कारण मी या जर्नीत मी 16 वर्षापासून मी कॉम्पिटिशनसाठी हर गोष्टीसाठी लढलो होतो. मला करायचं होतं, मी ते भेटलं बी मला. वर्ष दिले नाही मी त्याला, पण ते मेहनत माझी जारी आहे. नक्कीच. कदाचित आम्हाला तुझ्या आधीच्या आयुष्यातल्या काही गोष्टी माहिती नाही आहेत. तू हमाल होतास, हे जग पण अनेकांसाठी खूप वेगळं आहे आणि त्याच्यात तू किती संघर्ष केला असशील ते तुलाच माहिती असेल. तेव्हा एखादा असा क्षण जेव्हा असं वाटलं होतं की सगळं संपलं, असं काही होतं आणि त्यातनं तू जिद्दीने पुढे आलास, असा कुठला आता शेअर करावा असं वाटतं आम्हाला? तर माझ्यासंग एक असा क्षण झाला होता. मी हमाली काम करता करता बिमार पडलो होतो. मग छाती वगैरेमध्ये पाणी झालं होतं. तो जिम वगैरे तो करायचो मी. तर मग एकदम सिरियस तब्येत झाली आणि माझी एवढी सिरियस तब्येत खराब झाली होती का मरता मरता वाचलो होतो मी. तर डॉक्टरने सांगितलं, जेव्हा मी ठीक झालो तो डॉक्टर एकच म्हणे, तू होता म्हणून तू सांभाळू शकला म्हणे, त्या लढला म्हणे त्या बिमारीला. तुझ्या जागी दुसरा नॉर्मल माणूस असताना तर गेला असता म्हणे. तू जिमच्या आहे ना, तू याच्यात तो हिंमत होती म्हणे, तू लढला म्हणे त्या बिमारी. आणि मग नंतर मी त्या चीजमधून निघालो ना बाहेर. मी आटलं नाही यार, आपल्याच्यात काहीतरी अलग काही आहे, ते आपण खरंच आपल्यात काहीतरी एक अलग खूबी आहे म्हटलं, ते आखरीपर्यंत जपू. मग दुसरी जिंदगी मिळाल्यासारखं. दुसरं नवीन जन्म भेटला होता मला. मी म्हटलं हे आपण कंटिन्यू ठेवू आणि तेच कंटिन्यू ठेवलं. आज त्या कंटिन्यूची आहे ना, मी आज ह्या बिग बॉस मराठीच्या घरात आहे. खरंच तू जे सांगतोयस ते फार वेगळं आहे. आणि आता पुन्हा घरामधल्या ज्या गमती जमती होत्या, राखी आता तिकडे आहे. काय राखी राकेशचं काय चाललंय? अरे त्याचं काही समजतच नाही आम्हाला. आता मी स्वतः त्याची आता मी हसी मजाक करत राहो, राकेश दादा म्हणू, मी तर राखेली कधी ती वहिनी म्हणू. म्हणजे ते रोल करायची ना, ते साडी बिडी घातलं ना, वहिनी मस्त दिसू राहिल्या, अरे वहिनी नको म्हणू, वहिनी नको म्हणू. म्हणजे असं आमचं काहीतरी कॉमेडी चालू राहते याचं कंटेंट. बढिया वाटलं राखीची शोमध्ये आलेच आहे का, यासाठी आलं आहे का बाई सगळेजण खुला आणि भांडा कंटेंट द्या. आणि ते तिची जी पर्सनॅलिटी आहे ते नाही आहे. ते मी अजूनही सांगतो की तिची पर्सनॅलिटी वेगळी आहे. ते मनाशी लय सिम्पल आहे आणि प्रेमाळू आहे, जे की ते किचनमध्ये दिसते आम्हाला. अर्थात. आणि विशाल, रुचिता या सगळ्यांबरोबर तुझी चांगली दोस्ती आहे, तर ती दोस्ती तू पुढे पण नंतर कंटिन्यू करशील? मी कसं आहे माहिती आहे का, एक तर मी नातं केलं तर मी पुरं निभवतो, नाही तर मी करत नाही. आणि माझं नातं जे जुळलं आहे ते तर कंटिन्यू राहणार आहे. आणि राकेशबद्दल मात्र बरंच खटकलंय, बरंच काही वाजलंय, बरंच काही तुमचं घडलंय, तर ते काय सगळं होतं? राकेश बापटचा आता मी ह्याच घरात 3 वेळा सदस्य बनलो आहे. जो उमेदवारी कॅप्टन्सीची उमेदवारी निवडली, ह्या घरात पहिला माणूस होता 3 वेळा उमेदवारी निवडली. पण एकही वेळा मला कॅप्टन्सी बनवू नाही दिला. राकेश म्हणते, स्वतःच म्हणते, राकेश बापट काय म्हणते, तू येणं म्हणते समोर, भेळणं म्हणते, करणं म्हणते का, बोलणं म्हणते. मला सांगा, जेव्हा मला कॅप्टन्सी उमेदवारी भेटली तेव्हा ती मला तुम्ही सपोर्ट नाही करत, तेव्हा तुम्हाला चान्स भेटते का समोर येऊन खुला जे टोळी आहे तिच्या साईडला सोडून मी तुमच्या अख्ख्या घरासाठी खेळू शकतो, बोलू शकतो. तुम्हाला चान्स नाही देत तुम्ही, आणि ऐन टायमावर तुम्ही टास्क कॅन्सल करता. मग म्हणता का हे माझ्यासाठी कॅपिटल नाही आहे कॅप्टन्सी. तो 2 वेळा माझ्याकडे असं केलं आहे. आणि मी तेच म्हणतो राकेश झाले का, तुम्ही स्वतः पहिले बद्दल करा. कारण की ते स्वतः गेम नाही खेळत आणि दुसऱ्याच्या गेममध्ये टांग टाकते. आणि जो विशाल म्हणते तेव्हा ये म्हणते, भेळणं म्हणते समोरून, मी तुझे चॅलेंज करतो म्हणते, पण ते चॅलेंज एक्सेप्ट नाही करत. हा चॅलेंज माझ्यासारख्याला भेटला असता तर मी केला असता. मला कोणीतरी त्यांनीच तुला सतत नॉमिनेट केलं, तुला काय वाटतं? हां, मला त्यानं हरदम नॉमिनेट केला. कारण त्याला कोणची भळाचा काय मी माझ्या, तर त्याला असं भेव लागून आला. माझ्यापासून भेवच होता त्याला थोडंसं, मला असं वाटते. कारण की त्याची चर्चा जेव्हा ऐकली मी आता इकडे बाहेर, तर पाहिलं का हा अगर गडी राहिला तर आपल्याला धोका आहे, म्हणून याला नॉमिनेट करा. मी आता पाहिलं बाहेर येऊन. तर तुलाही ते जाणवलं की तो सतत तुला करत होता, याचा अर्थ त्याला तुझा धोका वाटला. हां, असं काही वाटत असेल, त्याला धोका वाटला असेल. आणि कोणता असं सदस्य आहे ज्याला तुला भेटावंसंच वाटणार नाही? माझ्यासाठी सगळेजण चांगले, मी बाहेर बी भेटणार आहे त्याला. दुश्मन कोणीच नव्हतं, कारण माझी दुश्मनी तिथं बनलीच नाही. माझ्या सगळ्या चांगला बॉन्ड होता आणि सगळ्या वाईट होतच नाही. आपलं काम राहो, काही राहो, टास्क राहो, मी टास्क बी पुरा करू, चाहे माझ्या टीममध्ये खेळो किंवा दुसऱ्याच्या टीममध्ये खेळो, मी 100% टास्कमध्ये बी. आणि ते सेवकाची ड्युटी भेटली ते बी पार पाडली. कॅप्टनशी राहो कोणाची बी, तो दुश्मन बी असो ना, पण मला ड्युटी जे भेटली ते पार पाडू मी.
आणि काय विशाल रुचिता यांच्यात काय चाललंय म्हणजे ते आम्हाला रोज नवीन काहीतरी पाहायला मिळतंय. तुला आता तू तर त्या टोळीचा पण भाग आहेस, तू जास्त जवळून त्यांना पाहिलंयस. त्याचं काही नाही, ते फ्रेंडशिप आहे, ते कसं आहे, चालत राहते, फ्रेंड आहे ते आगरी. तर बाहेर काय वेगळं दाखवून राहिलं ना, आंध्र काय वेगळं करतात ते ते फ्रेंड आहेत असं तुला वाटतंय. ओके. आणि त्यानंतर टॉप 3 तुला काय वाटतायत कोण असतील? या सध्याच्या कंडिशनला टॉप 3 आहे रुचिता, अनुश्री, तन्वी. म्हणजे विनर कोण असेल असं तुला त्या तिघातून कोणी बी होऊ शकते. कोणी येऊ शकतं? हां, होऊ शकते. तिन्ही मुलींचीच नावं घेतली. हां, ह्यावेळेस मुली जितणार आहे, मला असं वाटू राहिलं मनातून. आणि तू आता कोणाला सपोर्ट करशील जास्त? त्या तिघापैकी ते मी एकाच पुरीला करीन, कारण की तो रुचिता आहे, ते मी तिला बहीण मानतो, तिलाच सपोर्ट करीन, कारण की ते पहिले माझा बॉन्ड तिच्यासंगच झाला होता. ओके. आणि रितेश भाऊंना काय सांगायचं? रितेश भाऊनं मायावली म्हणजे खरंच ना, धक्क्यातनी जेव्हा तारीफ होते ना, तर किती चांगलं वाटते, आणि तारीफ बी एवढी चांगली केली मायावली. आणि त्याने मला बोलले बी का गेम अप करा, हे करा, ते करा. मी कंटिन्यू, कसं माझा स्वभाव वेगळा आहे, मी साध्या मनाचा आहे, मी हळूहळू करत होतो, पण प्रयत्न करत होतो. आणि तेव्हा रितेश भाऊनं बोलले ना, तर कानं असं असं जेव्हा तारीफ करते ना, असं वाटते यार भाऊ तारीफ करून राहिली आपली, लय चांगलं वाटते. आणि आत्ता एक व्यक्ती घरातली जी आत्ता त्या घरात का आहे असं तुला वाटतं? म्हणजे ती बाहेर यायला पाहिजे होती असं कोणी? मला असं वाटत नाही, सगळेजण बरोबर प्रॉपर गेम खेळून राहिले, आणि ते गेम तू बाहेर आलास तर तुझ्याऐवजी ती व्यक्ती बाहेर यायला पाहिजे होती असं आपल्याला वाटतं ना, की अरे मी का आलो, माझ्या आधी कोणतरी वेगळं पाहिजे होतं. नाही, मी असं नाही म्हणणार स्वतःले का मी अंदर आले पाहिजे, बाहेर दुसरं यायला पाहिजे. आता मी ठीक आहे, मी आलो बाहेर, पण मी बाहेर येऊन पाहिलं तर मला वोटिंगमध्ये मी नंबर 1 होतो, आणि मी बाहेर आलो. तर थोडं इथं खराब वाटलं का मी वोटिंगमध्ये समोर असून मला बाहेर आलो, तर कोणतरी माझ्या जागी दुसरा कोणी असायला पाहिजे होता. कोणी बी असू शकते, ज्या चौघापैकी आम्ही होतो त्या दिवशी. आणि तुझे फॅन्स खूप आहेत, त्या फॅन्सना तुला काय सांगायचं? फॅन्सला एकच सांगायचं आहे का भरभरून त्यानं प्रेम दिलं, मी बाहेर आल्यावर पाहिलं तर बापरे, सगळे इकडे मीच दिसू राहिलो. सध्या चर्चा महाराष्ट्रात चालू आहे का रोशन भजनकर बाहेर कसा आला, नॉमिनेट कसा झाला, कारण की त्याची जो वोटिंग होती तर नंबर 1 पहिल्या दिवसापासून तर आखरी 7 हप्त्यापर्यंत नंबर 1 वोटिंगमध्ये होता, आणि अचानक त्याला धक्का पडलेला आहे. आणि लई जणं म्हणत आहे, आता मी बिग बॉस मराठी पाहणं बंद केलं. रोशन तू बाहेर आला, तू आमच्यासाठी हिरो होता, आणि तू हिरोच राहायचा. तर खरंच तुमचं एवढं प्रेम दिसलं, आणि धन्यवाद तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल एवढा. आणि यानंतर आता तू घरातनं बाहेर आल्यानंतर कोणत्या एका देवाला तू जाऊन येशील? माझ्या घरी देव आहे काली माता आणि अन्नपूर्णा, आणि त्याचा मला आशीर्वादाची महालक्ष्मी आहे ना, त्याचाच आशीर्वाद आहे. आणि ते माझ्या घरी ते पोरगी आहे ना, माझी मोठी पोरगी, ते माझ्या घरी बसते आहे. तर ते महालक्ष्मी दिवशीच आहे, आणि ते महालक्ष्मीचं रूप माझ्या घरीच आहे. गौरी, राशी आणि शिवा तिघंही आले आहे माझ्या घरी. नक्कीच, या पुढच्याही तुझ्या प्रवासासाठी तुला भरभरून शुभेच्छा. खूप मोठा हो, असंच छान भरारी घे. बिलकुल बिलकुल, धन्यवाद ताई.